मधल्या वेळात मिसअंडरस्टँडिंग वाढायला नको म्हणजे झालं. कसलं मिसअंडरस्टँडिंग? आलापच्या आईच्या मनातलं. बाबा मला कळतच नाहीये की काकूंच्या मनात माझ्याबद्दल अचानक एवढा राग कुठून आला. म्हणजे मी चुकीची वागतेय का? अजिबात असं नाहीये. मग काय बाबा? तुला आठवते अमृता काल काय म्हणाली होती? अगं आलापच्या आईची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना, आणि त्यांची बाजू आपण समजून घ्यायला हवी. हो, पण मग त्यासाठी भेट होणं गरजेचं आहे ना. हे बरोबर आहे. पण बाबा, काकूंनी हे नातंच नाकारलंय, त्यामुळे मी आता त्या घरात त्यांना समजवायला सुद्धा जाऊ शकत नाही. डोंट वरी. मग देवाच्या मनात असेल ना, तर तो तुला त्या घरात कसंही पोचवेल. आता फक्त त्याच्यावरच विश्वास आहे. पण तरी काकूंच्या मनात अचानक एवढा राग कसा? की कोणीतरी मुद्दामून काकूंच्या मनात हा राग किंवा माझ्याबद्दल वाईट भरवतंय. बाबा मला काहीच समजत नाहीये. ऐक ऐक जुल्या, तू आता यावर जास्त विचार करत बसू नको. किंवा जर विचार करायचा असेल तर मग प्रीस्कूलला जाऊ नको आता. नाही नको बाबा, मी जाते प्रीस्कूलला. तिथे मुलांमध्ये गेल्यावर हे विचार तरी डोक्यात नाही येणार. जुल्या, डोंट वरी. मी सतत तुझ्या सोबत आहे, माहितीये ना. हो बाबा, आणि तुझ्यासारखाच आलाप सुद्धा नेहमी माझ्या सोबत राहावा एवढंच वाटतंय. चल येते मी. काय ग कोमल, काय चाललंय तुझं? केव्हापासून तिथेच उभी आहेस? अहो ताई, हा फोन बघा ना, चार्जिंगला लावला की ऑन होतो आणि काढला की ऑफ होतो. अगं पिनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा असेल. असं वाटतंय ना, पाण्यातच बुडून काढावा. काय? नाही नाही, गंमत करते हो. देव काय म्हणतो, माणसाला शुद्धीवर आणायचं असेल ना, तर त्याच्या तोंडावर पाण्याचा मारा करावा, कारण निर्मळ पाण्याच्या माराने भले भले जागे होतात. पण तू याला नको पाण्यात बुडवूस. मी गंधारला सांगते तुझ्या मोबाईलची पिन चेक करून तसा चार्जर आणायला. हो हो चालेल. काय ग कोमल, कसं वाटतंय हे घर तुला? म्हणजे म्हणजे तू इथे रुळतेस ना, आठवण नाही ना येते घरची? आठवण येते, पण हे घर सुद्धा आपल्याच घरासारखं वाटतं मला. म्हणजे इथली माणसं मला आपलीशी वाटतात. हा, मग त्यांना अजून आपलंसं करून घे. तुझा देव म्हणतो, माणसाला गोडी माणसाची, हात धरू देऊ साथ एकमेकांची. अहो ताई, तुम्हाला देखील जमतंय की? माझं राहू दे, तू इथे जमवून घ्या. म्हणजे आई बाबा गंधार. काय ग, आलाप कसा वाटतं तुला? आलाप दादा? दादा नाही हं, आलापला दादा नाही हं म्हणायचं. पण का? मी सांगते ना म्हणून. बर बर, आलाप आलाप चांगले आहेत, पण जरा गडबड आहे. कसली? नाही म्हणजे सध्या त्यांची गडबड सुरू आहे ना. खरं सांगू का ताई, तुमच्या घरातला विषय आला ना की मी जरा बाजूलाच जाऊन बसते. आपण लहान पडतो ना, त्यात तुमच्या घरचा विषय. देव काय म्हणतो, अशा वेळेवर आपण गप्प बसावं. मी काही ऐकलं नाही, मी काही बोलले नाही, आणि मी काही बघितलं नाही. अगं पण पुढे जाऊन तुला या घरचीच एक व्हायचंय. म्हणजे तुला मुंबई आवडली तर तू इथेच राहणार ना आमच्याकडे. राहतील म्हणजे राहावंच लागेल त्यांना. नाही राहिलं तर कीर्तन कोण ऐकून रोज? बघ, संध्या सुद्धा हेच म्हणतेय, तू इथेच राहा. बरं प्राजक्ता ताई, तुम्ही जी ही सामानाची लिस्ट दिली आहे ना, त्यात अजून काही लिहायचंय का? नाही. बरं मग मी मार्केटमध्ये जाऊन येते. हा संध्या,
एक गोष्ट लिहायची राहिली आहे त्यात. कुठली? कोमल. तुम्ही? ताई, हं? मी संध्या बरोबर मार्केटला जाऊ? अगं जा ना, विचारतेस काय? तेवढंच फिरून होईल तुझं. जा. मी नेईन, पण एक अटीवर. आता कसली अट? घरी जशी माझी अर्धी कामं करताना तशी मार्केट मध्ये नको. तुम्ही फक्त फिरा, मी सगळ्या पिशव्या वगैरे उचलन. कळलं का कोमलताई? आत्ता तरी हो. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाहीत तर. चला जा. ए, अगं मोबाईल घेऊन जा पण. हो ताई, येते हा. हा. जा मार्केटला, नाहीतरी काही दिवसांनी या घरचा कारभार तुलाच हातात घ्यायचाय. हरवले आणि सापडले याची काही गरज आहे का? काय? नाही, तू जे काही शोधतेस त्याची बातमी हरवले आणि सापडले मध्ये देण्याची काही गरज आहे का? ते करण्यापेक्षा ना, मी जे काय शोधतेय ते शोधायला मला मदत करा. अगं पण तू काय शोधतेस ते तरी कळू दे मला आधी. व्हिजिटिंग कार्ड. माझं? अख्खा माणूस समोर उभा असताना तुमचं व्हिजिटिंग कार्ड मी का शोधू? नाही, तुझ्याकडे कोणी मागितलं असेल माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी म्हणून तर लागतं ना ते. उगाच वायफळ बडबड करत बसू नका. तुम्हाला मदत करायची असेल तर करा, नाही तर जा बरं इथनं. अरे बापरे, आज वातावरण फारच गरम दिसतंय सकाळपासूनच. नाही मालती, मला तू नीट सांगशील का तू काय शोधतेस? अहो, आपले तांबे गुरुजी आहेत ना, त्यांचं व्हिजिटिंग कार्ड शोधतीये. अरे बापरे, तांबे गुरुजींची तुला आज कशी काय आठवण झाली? त्यांची ग्रहदशा बरी आहे ना? तेच बघायचंय मला. काय त्यांची ग्रहदशा बघायची? त्यांचे नाही हो, अहो आलापचे ग्रह बघायला. काय ना, हल्ली आलापची होणारी चिडचिड, त्याचं वागणं, त्यामुळे अख्खं घराचं वातावरण बिघडत चाललंय. एकदा ग्रहदशा बघून घ्यावी त्याची. नाही, मी काय म्हणतो मालती, आलापची ग्रहदशा बघण्यापेक्षा ना त्याची मनस्थिती जरा लक्षात घेतलीस तर बरं होईल. म्हणजे असं तुम्ही कार्ड शोधता का? शोधावंच लागेल. तू इकडे शोध, मी तिकडे शोधतो. तिकडे शोधायचं राहिलंच आहे ना. काय बाबा, कसली शोध मोहीम सुरू आहे? तुझ्या भाषेत सांगायचं तर आम्ही ब्रेकिंग न्यूज शोधतोय. म्हणजे तांबी गुरुजींचं व्हिजिटिंग कार्ड शोधतोय, जे आपल्या घरामध्ये काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही याच्या ब्रेकिंग न्यूज देत असतं. अहो पण ते इकडे नाही मिळणार. मग आपण सगळे कार्ड इकडे ठेवतो ना. थांबा, हे बघा. अहो, ब्रेकिंग न्यूज पण आहे ना, योग्य वेळेला योग्य ठिकाणी शोधल्यावरच मिळते. आईला दे. अहो, गुरुजींना कॉल करा आणि बोलवून घ्या. नमस्कार, मी आलाप देसाई आणि घडामोडी लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी आहे प्रेमांकुर नावाची संस्था. प्रेम म्हणजे काय असतं? तुझं आणि जुईचं नातं तुझ्यासाठी कितीही जवळचं असलं तरी त्या नात्याची माझ्या मनातली जागा आता शून्य झाली. आई अगं, आला, तुझं आणि जुईचं नातं माझ्यासाठी कधीच संपलेलं नाही. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम आला परे रोलिंग चालू आहे. प्रेम आला प्रेम म्हणजे काय असतं या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. प्रेम म्हणजे काय असतं ह्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने जुई आणि आलापचं नातं संपलंय. अरे आला बोल ना. त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच प्रेमांकुर नावाची ही संस्था, जी वृद्धांना आधार देते, त्यांच्यासाठी बरीच कामं करते. तर आपण आज जाऊन प्रत्यक्ष बघूया ते काय करतायत ते. तोपर्यंत पाहत राहा घडामोडी लाईव्ह.
ओ घडामोडी लाईव्हचे टॉप रिपोर्टर आलाप देसाई, आज काय झालं काय? सॉरी यार. अरे ते सगळं ठीक आहे, ते होईल एडिटिंग मध्ये. पण तुला काय झालंय? तब्येत बरी नाहीये का? थांबत का होतास? नाही रे, काही नाही. आपण आता आज जाऊ ना कव्हर करायला, तेव्हा व्यवस्थित करतो मी. बरं वाटत नसेल तर सांग तसं. मी हवं तर अनुपला फोन करून बोलवून घेतो, आम्ही न्यूज कव्हर करतो, काही प्रॉब्लेम नाही. प्लीज यार. टेन्शन नको घेऊ रे. थँक्यू. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, माझ्या दृष्टीने जुई आणि आलापचं नातं संपलंय. आणि तरी आलापला तुझ्या बरोबर नातं ठेवायचं असेल तर त्यांनी जुई किंवा त्याची आई या दोघींपैकी एकीचीच निवड करावी. सॉरी हा कोमलताई. का हो? नाही, घरातून निघताना लई आयटीत म्हणलं होतं की सगळ्या पिशव्या मीच उचलणार, पण शेवटी तुम्हाला उचलायला लागलं. अहो त्यात काय एवढं, देव काय म्हणतो? पिशवी नीट पकडा. का? नाही, पिशवी नीट पकडा, आधीच ती उसवलेली. बरं बरं, मी नीट पकडते. आपण कितीही काही बोललो ना संध्या, तरी देवाच्या मनात जे असतं ना तेच होतं. ते म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. पाण्याहून आठवलं, तुमचा मोबाईल पाणी पितोय ना? हो. मोबाईल शॉपिंग मध्ये दाखवायचं का? आहे का इथे? इथं सगळे मोबाईलच्या शॉपिंगचे दुकानं सुरू होतात. तुमचा आता बी मोबाईल बंदच आहे का? हो ना. हो, चला मग दाखवूया. बर. अयो, अरे देवा. अहो देवाला नंतर आठवा, आधी सामान गोळा करा. पिशवीचा तर नाकाशात झालाय. संध्या, आता काय करायचं? तुम्ही काय करा, ते बघा ते दुकान दिसते, त्या दुकानातून नवीन पिशवी आणा. अरे बापरे, रस्ता क्रॉस करावा लागेल. एक मिनिट थांबा. तुम्ही काय करा, तुम्ही तिथं बसा, मी आणते. हा हा, चला. सामानाकडे लक्ष द्या, मी आले. संध्या, काही काळजी करू नका. हा, मी सामानाकडे लक्ष देते. बरं बरं. यादी अगं बाई. कोमलताई, कोमलताई.
काय ग, काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? लय मोठा प्रॉब्लेम झालाय. आलाप दादा, या सामानाजवळच उभं केलं होतं त्यांना. मी त्या दुकानात गेले पिशवी आणायला, त्यानंतर त्या इथे नव्हत्या. ओके ओके संध्या, रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, घाबरू नकोस, इथेच कुठेतरी असेल ती. त्या इथं कुठंच दिसत नाहीयेत. बरं, तिच्याकडे फोन आहे का? पण स्विच ऑफ आहे त्यांचा मोबाईल. संध्या, ओके ओके, तू आधी रडणं थांबव. हा, तू इथे बस, मी बघून आलो. बघ संध्या, मी एक काम करतो, तुला रिक्षा पकडून देतो, सगळं सामान घे आणि तू घरी जा. ओके? आलाप दादा, माझ्यामुळे सगळं घडलंय. मी एकटी सोडायला नको होतं त्यांना. अगं, तुला काय माहित होतं की नेमकी कुठेतरी जाईल ती? ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करूया, मी तुझ्या सोबत येतो, आपण दोघं सामान घेऊन घरी जाऊया. ओके? काय अशी कशी सामान सोडून गेली ती? तेच तर कळत नाहीये ना. अरे बाप रे, कुठे गेली असेल ती? हे बघा, सगळ्यांनी प्लीज शांत व्हा. हा, मी काय म्हणतो, आपण कोमलला कॉल केला तर? त्यांचा फोन ऑफ झालाय. हो, तिच्या मोबाईलचा चार्जिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो जेवढ्याच तेवढा चालू होतो. मग आपण कोमल पर्यंत पोहोचणार कसं? मी पण तोच विचार करतोय. अरे पण आपल्या घरचा पत्ता तो तरी आहे का तिच्याकडे? तिच्या मोबाईल मध्ये पण आता तो मोबाईल ऑन झाल्याशिवाय तो वाचता येणार नाही. हॅलो हॅलो बाबा, काय झालं? कुठे हरवले कोमल? अरे हो, सगळं सांगतो, तू आधी जरा श्वास घे. अहो बाबा, सांगा ना, पण काय झालंय? कुठे काय झालंय? संध्या आणि कोमल मार्केटमध्ये गेले होते, तिथे कोमल हरवलीये. काय? हो, तिचा फोन लागत नाहीये आणि पत्ताही फोन मध्येच आहे. मग ती जिथे हरवले तिथे शोधलं दादा. अरे तसं नाही रे, एखाद्या माणसाला तिने हरवल्याचं सांगितल्यावर त्या माणसाने तिला तिथेच आणून सोडलं तर? दादा, हे माझ्या लक्षातच आलं नाही. चल आपण पुन्हा जाऊन शोधूया. चल चल येतो. तेव्हा पोरगी जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे रे. अरे मुलांनो, ऐका ना, मुलांनो, बाळा ऐक ना, ऐक ना, मी काय म्हणते, मी हरवले, मला मदत करतेस का प्लीज? अगं ऐक ना, अगं मुंबईतले लोक घोड्यावर असतात असं ऐकलं होतं, आज तर बघितलं पण. अगं सावकाश, पडली असतीस आता. थँक्यू हो ताई. ओ ताई, ताई. मी? हो, तुम्हीच. जरा ऐकता का? काय झालं? ताई, तुम्ही मला जरा मदत कराल का प्लीज? कसली? मी हरवले हो. एक मिनिट, हा काही टीव्ही प्रँक वगैरे असेल तर सॉरी, मी इंटरेस्टेड नाहीये. ताई, प्रँक म्हणजे काय माहिती नाही. तुला प्रँक म्हणजे माहित नाहीये? मी कधी ऐकलं नाहीये हो, पण मी खरंच हरवले. प्लीज माझी मदत करा. तू तर एवढी मोठी दिसतेस, तुझ्याकडे बघून वाटत नाही तू हरवलीयस. मोठीच आहे मी, पण या शहरात नवीन आहे हो मी. हरवले मी ते. ओके ओके, तू शांत हो आधी. हे घे पाणी पी. शांत शांत.
मी करते तुला मदत. ओके. बरं मला सांग, तू हरवलीस म्हणजे नेमकं काय झालंय? त्या आमच्या घरातल्या संध्या आहेत ना, त्यांच्या बरोबर मी मार्केटला आले होते आणि अचानक सामानाची पिशवी फाटली आणि सामान पडलं म्हणून समोरच्या दुकानातून त्या पिशवी आणायला गेले. मग अचानक ही सामानाची यादी आहे ना हवेने उडाली. मी या यादीच्या मागे मागे आले आणि जेव्हा यादी मिळाली तर बघते काय, मी भलत्याच ठिकाणी होते ताई. ओके, कळलं. बरं एक काम कर, तू सामान नेमकं कुठल्या ठिकाणी ठेवलंयस तेवढं सांग. तेच तर माहिती नाहीये मला. अगं म्हणजे त्या जागेचं वर्णन सांग, म्हणजे मी तुला त्या ठिकाणी पोहोचवते. हा हा हे चालेल. आपण ना त्या दिशेने जाऊया.